काही वेळापूर्वी सकाळी सकाळी हं, एक रस्त्यामध्ये नवरा बायकोचं भांडण पाहिलं. ती बायको अशी शाप देत होती नवऱ्याला, की कडू मरणा कसा गेलाय, तोंड वरी करून कसा जाईना गेलाय, अशी भांडत होती. मी एकदाची मुक्त तरी होईल. मला नकळतपणे एक विचार आला. खरंच माणसाला असल्याची किंमत कधीच नसते. ज्यांना नाही ना त्यांना विचारा, नवऱ्याची काय किंमत असते ते. हं? बोलताना लोक जिभेला जरा आळा घालत नाहीत, म्हणतो आपण ब्रेक लावत नाहीत, काही बरबळतेत. दिवस निघायची वेळ होती हो, ही नवऱ्याला अशी शाप देत होती. मग अशा व्यक्तींचे बऱ्याच वेळेस बघा तुम्ही, ज्यांचे भांडणं होतात ना, नवरा बायकोचे जे भांडणं होतात ना, त्यांचे नवरे मरतात हो. बऱ्याच जर विधवा ही केवळ माझ्या माहितीनुसार बऱ्याचशा महिला आहेत ना, त्यांनी अशा शिवाशाप त्या नवऱ्याविषयी असं बोलणं वगैरे अशा गोष्टीमुळं त्यांचे नवरे खरंच मृत्यू पावलेले आहेत. हं? आणि पुन्हा बोंबलत बसतात नवरा नाही म्हणून. कारण माणसाला असलेल्या गोष्टीची किंमतच नसते. त्याच्यामुळे बोलताना जरा विचारपूर्वक बोलावं. हं? काही बोलू नये. आणि शिव्या शाप जे असतो ना, तर देऊच नाही. नाही पटलं तर 4 दिवस माहेरी जावं, थोडंसं फिरून यावं, पण शाप वगैरे अशा गोष्टी देऊ नये. एका दिवशी गेला तर पुन्हा तुम्हाला नंतर कळेल नवरा नसल्याची किंमत काय असते ते. एवढंच मला वाटतं.